विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आपण बघितला, यानंतर आपण पॅसेज मध्ये विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न बघणार आहोत. कंप्लीट द वेब. बऱ्याच वेळेला विद्यार्थी हा प्रश्न सोडवत असताना तो कठीण आहे किंवा तो समजत नाही अशा प्रकारच्या तक्रारी करतात. पण आज आपण अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते बघणार आहोत. सर्व विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्या की हा वेब सोडवण्यासाठी अजिबात पट्टी आणि पेन्सिलचा वापर करायचा नाही, कारण आपण भाषेचा पेपर सोडवत आहोत आणि त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये निळा किंवा काळ्या शाईचा जो पेन असेल त्यानेच हा आपल्याला वेब आपल्याला काढायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. चला तर मग बघूया की इथे असलेला हा प्रश्न याची उत्तर आपण कशी शोधायची. मुळात आधी अशा प्रकारचा ज्या वेळेला वेब येतो यावेळेला दोन तीन प्रकारे त्याच्या डिझाईन्स असू शकतात, वेगवेगळ्या प्रकारे त्याची आकृती असू शकते. त्याच्यामुळे आकृती कोणत्याही प्रकारची असू दे, वेब कोणत्याही प्रकारचा जरी असला तरी सुद्धा किती सोप्या पद्धतीने आपल्याला त्याची उत्तरं शोधायची आहेत ती आपल्याला बघायची आहे आणि सोप्या पद्धतीने हा प्रश्न कसा लिहायचा आहे तेही आपण बघणार आहोत. यामध्ये वेब मध्ये विचारलेला आहे अवॉर्ड्स दॅट कलाम रिसिव्ड ड्युरिंग हिज लाईफ. याचा अर्थ असा होतो की कलाम यांनी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे अवॉर्ड्स मिळाले. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी मी या वाक्याचा या प्रश्नाचा अर्थ सांगितला असला तरी प्रत्येक वेळेला प्रश्न सोडवत असताना त्याचा अर्थ समजून घ्यायलाच पाहिजे असं नाही. चला तर मग बघूया की या प्रश्नाचं नक्की उत्तर आहे कुठे. ज्या वेळेला अशा प्रकारचा वेब विचारला जातो त्यावेळेला सगळ्यात एक सोपी ट्रिक वापरायची, ती म्हणजे देण्यात आलेला जो पॅसेज आहे त्या पॅसेज मध्ये अशी एक लाईन शोधा की ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंजंक्शन्स असतात. आता कंजंक्शन्स म्हणजे नक्की काय, तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडणारा दुवा. तरी कळलं नाही, चला तर मग आपण काही कंजंक्शन्स बघूया. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉमा, ज्याला आपण स्वल्पविराम असं म्हणतो. त्यानंतर ऑर किंवा अँड अशा प्रकारचे जे शब्द असतात ते दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडतात. तर मग आता येथे देण्यात आलेला जो वेब आहे या वेबचं उत्तर शोधताना सुद्धा आपण अशाच प्रकारची देण्यात आलेल्या पॅसेज मध्ये कंजंक्शन शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी इकडे पहिल्या लाईन पासून ज्या वेळेला बघायला सुरुवात केली त्यावेळेला मला इथे शेवटच्या दोन तीन लाईन्स मध्ये सगळ्यात जास्त कॉमास दिसत आहेत. चला तर मग बघूया की या वाक्यांचा, या सेंटेन्सचा या वेबशी काही संबंध आहे का. बघा इथे म्हटलेलं ही रिसिव्ड द पद्मभूषण, पद्मविभूषण, इंदिरा गांधी अवॉर्ड आणि भारत रत्न अवॉर्ड. म्हणजेच या वाक्यांचा या शब्दांशी किंवा या प्रश्नाशी निश्चित संबंध आहे आणि म्हणून आपण आता इथे मी जे नंबर लिहिलेले आहेत, जागा कमी आहे आणि त्याच्यामुळे मी इथे 1 2 3 4 असे इथे नंबर दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मात्र असे नंबर अजिबात द्यायचे नाहीयेत. असा वेब काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक एक शब्द लिहायचा आहे, कारण प्रत्येक शब्द हा अर्ध्या मार्कांसाठी आहे. चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. सगळ्यात पहिल्यांदा ही रिसिव्ड द पद्मभूषण आणि म्हणून मी इथे पहिलं उत्तर लिहिलं. पद्मभूषण हे पहिलं उत्तर लिहिलं. त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पुढे पुन्हा एक कॉमा आहे, इंदिरा गांधी अवॉर्ड. आणि चौथं आणि शेवटचा बॉक्स त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे भारत रत्न. हा आपल्या भारत देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, भारत रत्न. अशा पद्धतीने आपण देण्यात आलेला वेब याची उत्तरं शोधली. आपण कोणती ट्रिक वापरली, तर ज्या वेळेला असा वेब देण्यात येतो त्यावेळेला या पॅसेज मध्ये अशी लाईन शोधा, असं वाक्य शोधा की त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कंजंक्शन्स असतात. कंजंक्शन्स कोणती, कंजंक्शन म्हणजे काय ते आपण आताच बघितलेलं आहे. आहे ना एकदम सोपा प्रश्न सोडवायला.
विद्यार्थी मित्रांनो, पॅसेजमध्ये तिसरा प्रश्न आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे A3 हाही प्रश्न 2 मार्कांसाठी विचारण्यात येतो. याला वोकॅब्युलरी असं म्हटलं जातं, म्हणजे आपल्या इंग्रजीच्या शब्दसंग्रहावरती आधारित असलेला हा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपण जो पॅसेज बघतोय त्याच्यामध्ये A3 मध्ये अशा प्रकारचं एक टेबल दिलेलं आहे. याला मॅच द पेअर्स असं म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला विद्यार्थी लिहित असताना पूर्ण एक बॉक्स काढतात, त्यामध्ये A कॉलम लिहितात, B कॉलम लिहितात आणि मग अशा पद्धतीने त्या जोड्या लावण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण 10वीला आहोत. अशा प्रकारे मॅच द पेअर्सच्या जोड्या लावायच्या नाहीत. आपल्याला A ग्रुप B ग्रुप असं काहीही लिहायचं नाहीये. आपल्याला सरळ A कॉलम मध्ये A ग्रुप मध्ये असलेले जे 4 शब्द आहेत ते आपण एकाखाली एक लिहून घेणार आहोत आणि B ग्रुप मध्ये त्याची उत्तरं शोधणार आहोत आणि जे अचूक उत्तर असेल ते आपण या शब्दाच्या पुढे लिहिणार आहोत. चला तर मग आपण या प्रश्नाची उत्तरं शोधूया. आता इथे प्रश्न दिलेला आहे, मॅच द वर्ड्स इन कॉलम A विथ देअर पास्ट फॉर्म इन कॉलम B. 2 मार्कांसाठीचा प्रश्न आहे. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. नीट आपण बघूया की A ग्रुप मध्ये देण्यात आलेले जे 4 शब्द आहेत याचा पास्ट फॉर्म आपल्याला लिहायचा आहे, म्हणजे भूतकाळी रूप आपल्याला लिहायचं आहे. आता बघूया आपण, याच्यामध्ये डेव्हलप दिलेला आहे आणि B कॉलम मध्ये जी उत्तर आहेत ती आहेत अर्न, रिमेन, डेव्हलप आणि रोट. याच्यामध्ये C हे डेव्हलप उत्तर आहे, ते आपण इथे लिहिणार आहोत. त्यानंतर दुसरा शब्द आहे तो आहे राईट. अर्न, रिमेन, डेव्हलप. तर आता आपण उत्तर लिहिलं, त्याच्यामुळे 4 शब्दांमधून एक शब्द गेला आणि राहिला रोट. आणि राईटचा पास्ट फॉर्म आहे रोट आणि PP तो आहे रिटर्न. आपण तिकडे जाणार नाही आहोत. पुढे बघायचं आपल्याला तिसरा शब्द अर्न. आता राहिलेत आपल्याकडे 2 शब्द, 4 मधून 2 गेले. आता राहिले आपल्याकडे अर्न आणि रिमेन असे 2 शब्द राहिलेले आहेत आणि या अर्नचा आपल्याला उत्तर मिळालेला आहे अर्न. त्याला ED फॉर्म लागतोय. विद्यार्थी मित्रांनो, अशा ज्या वेळेला जोड्या जुळवण्यासाठी येतात त्यावेळेला एक मजेची गोष्ट अशी आहे की 4पैकी 3 ज्या वेळेला आपल्याला उत्तरं मिळाली त्याच्यामुळे राहिलेला शब्द हा याच्यासाठीच असणार. बघूया हे खरं आहे का? रिमेन. आणि इथे राहिलेला शब्द आहे रिमेन. आणि अशा पद्धतीने आपल्याला कठीण वाटणारा परंतु अतिशय सोपा असणारा हा प्रश्न आहे. आपण अगदीच सोप्या पद्धतीने या 4ही शब्दांची उत्तरं शोधून लिहिलेली आहेत. निश्चितच तुम्हाला या प्रश्नाचे 2च्या 2 म्हणजे पैकीच्या पैकी नक्की गुण मिळतील. याच्यासाठी आपल्याला काळजीपूर्वक फक्त प्रश्न वाचायचा आहे आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे.